शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करणं गरजेचं नाही या मोमेंटला, कारण पाऊस सर्वदूर नाही आहे. महाराष्ट्रातील दक्षिण किंवा तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, ज्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूरचा काही भाग, या सर्व रिजनवर तो आलेला आहे आणि पुढे अजून सरकण्यासाठी, अजून काही भाग व्यापण्यासाठी त्याला अजून 4 ते 5 दिवस लागू शकतात. मान्सून पोहोचलेला आहे, तिकडे पाऊस पडताना दिसतोय आणि पाऊस पडतोय. आता ज्या ठिकाणी पोहोचलेलं नाही तिकडे नक्कीच पाऊस कमी असणार आहे आणि तसंच आपण बघतो. आणि ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडतोय तो सर्व दूर नाही आहे, काही ठिकाणी पडतो नाही पडतो, आणि तो सर्व वादळी किंवा पूर्व मोसमी पाऊस आहे. आणि हेच त्याचे कारण आहे. जेव्हा मान्सून अजून पुढे सरकेल तसा तिकडे पाऊस वाढेल. आणि आता जर बघितलं आपण तर दक्षिण कोकणामध्ये मान्सून येण्याची जी तारीख आहे ते 7 जून आहे आणि तो 6 जूनलाच आलेला आहे. तो एक दिवस तो आधी आलेला आहे. त्यानंतर मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग आणि मराठवाड्यामध्ये पोहोचेल त्याला 10-11 जून उजाडतोय. तर आता आपण बघितलं तर अजून तो पोहोचलेला नाही नक्कीच आहे, पण अजून काही दिवस जर समजा पोहोचला नाही तर आपण म्हणू शकतो की तो डिले झालेला आहे किंवा त्याला अजून पोहोचण्यासाठी वेळ लागेल. तर सध्याची परिस्थिती अशी आहे की पाऊस पडत नाही, कारण अजून मान्सून बऱ्याच ठिकाणी पोहोचलेला नाही. महाराष्ट्राच्या छोट्या भागामध्ये तो फक्त पोहोचलेला आहे आणि बाकीच्या ठिकाणचा जो पाऊस आहे तो वादळी स्वरूपाचाच आहे, तो मान्सूनचा नाही आहे. शेतकऱ्यांचं आता ह्या दिवसामध्ये मेनली शेतकऱ्यांची जी कामं असतात ते म्हणजे पेरणी, बी बियाण्यांच्या जमवाजमव, या सगळ्या गोष्टी असतात. तर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करणं गरजेचं नाही आहे या मोमेंटला, कारण पाऊस सर्वदूर नाही आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मान्सून दाखल झाल्यानंतर सुद्धा जे काही स्टेट गव्हर्नमेंट किंवा राज्य सरकार सांगतंय, त्याचबरोबर कृषी खात्याकडनं जे काही ॲडवायझरीज येत आहेत त्याचं पालन करणं किंवा त्यांचे जे दिशानिर्देश आहे त्याचं पालन करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.